नमस्कार मंडळी, आज आपण मूग डाळीची इडली बनवलेली आहे. मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता. डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणावर दाबल्यावर तुम्हाला मिळेलच. तर आता इथं बघू शकता 2 कप मी मूग डाळ घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून त्याला 4 तासासाठी भिजत ठेवलेला आहे. इथं मस्त अशी मूग डाळ भिजलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण वाटून घेणार आहोत. थोडी मिरची आणि पाणी टाकून वाटून घेणार आहोत. बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता इथं मी रवा आणि दही आणि पाणी एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इथं वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी इथं बघू शकताय इनो आणि चवीनुसार मीठ टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. अजून पौष्टिक बनवण्यासाठी इथं मी गाजर किसून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आता इथं इडलीच्या भांड्याला तेल लावून आपण 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. इडली बघू शकताय मस्त थोडंसं थंड झाल्यावर काढून